चला तर आज आपण बनवणार आहोत चिवडा. चिवडा तर कशासाठी पुढे तुम्हाला सांगते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर हा बघा मी चिवडा बनवलेला आहे, म्हणजे पोहे भाजत आहे आणि इकडे कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. गॅसवरच आता पूर्ण करायचं होतं. तर इकडे मी दगडी पोहा टाकून घेते. आपला मक्का पोहा मी असं टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं तेलात होऊ देणार आहे. पाहू शकता मस्त असा टम्मा फुगलेला आहे. तर एक दोन्ही पिन मी गॅस सुरू करून दोन्हीकडे पटापट चिवडा असा बनवून घेणार आहे, कारण की वेळ माझ्यासाठी खूप कमी आहे. माझ्या जवळ पटापट असं मी पूर्ण तळून घेणार आहे. आता हे आपलं तळून झालं आहे. तिकडे मस्त पोहे भाजून घेणार आहे आणि हे पाहू शकता करायला कोणी नव्हतं सोबत. मला एकटीलाच होतं आणि मी चालली बाहेर फिरायला म्हणजे बुद्धगयाला चाललेली आहे मी. त्यासाठी मग चिवडा बनवत होते थोडासा. तर मिरच्या वगैरे मी कापून घेतलेल्या आहेत आणि सगळं फक्त वक्ता राहता सगळं न दाखवता डायरेक्टली दाखवत आहे मी याच्यासाठी की चला म्हटलं पटपट आता करूया, कारण की आरबी सोबत आहे. तर मग थोडंसं नाश्ता वगैरे न्यायचाच आहे. तर मग म्हटलं पोहे म्हणजे चिवडा करून नेऊया. परत असं 1.5 किलोचा चिवडा मी बनवलेला आहे आणि 2-3 वेळा असं मी गंजात पूर्ण भाजून घेणार आहे अशा पद्धतीने. तर मस्तपैकी कसं आता फिरायला जातो म्हटलं तर सोबत पाहिजेच आणि लेकरू असल्यावर तर काही टेन्शनच नाही. पहा मस्त आपले दगडी पोहे मस्त आपले तळून झालेले आहेत आणि इकडे टाकलेले आहेत मी शेंगदाणे मस्त असे खरपूस होईपर्यंत तेलात आपण तळून घेणार आहोत. पाहू शकता तर खूप घाई गडबडीने असे मी चिवडा बनवत आहे. तर पसारा थोडासा इग्नोर करा आणि चिवडा कसा आहे तो नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अशा प्रकारे आपला एकदम मस्त चिवडा एकदम भारीच होणार आहे. तर चला म्हटलं आता उन्हाळ्याचं काहीतरी आपण फिरायला कुठे जायचं, तर चला म्हटलं बुद्ध स्थळ पाहून येऊया. बुद्ध लेण्या आणि बुद्धगया जिथे भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे. सारनाथ, लंबुनिवन, बुद्धगया असं चला म्हटलं पाहून येऊया. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये काय करावं, तर झटपट आम्ही म्हणजे टायमावर आमची पूर्ण तयारी अशी करत आहे. वक्तावर झालेलं तर मग आता काय करणार. तर पटापट बघा लसण मी पूर्ण तळून घेतलेला आहे. मग जास्त लायासुद्धा आता मी इकडे भाजून घेतलेल्या आहेत. पोहे आपले भाजून झालेले आहेत आणि मिरच्यासुद्धा मी मस्त अशा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. काही गडबडीत वरून आवाज टाकावा लागतो, कारण की बोलणं आणि करणं सुचत नव्हतं म्हणून व्हॉइस ओव्हर टाकलेला आहे. इकडे दालब्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि दालब्यासुद्धा मस्तपैकी अशा करून घ्या. हे बघा आपला चिवडा मस्त झालेला आहे आणि त्यातनी आली केकची ऑर्डर घेत नव्हती, पण घाई गडबडीत आता घ्यावी लागली. बघू शकता की आपला चिवडा किती छान मस्त असा झालेला आहे तयार. पण त्या चिवड्यामध्ये एक पदार्थ कमी आहे. तो कोणता, तुम्हाला कोणता कमी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि केकची पण ऑर्डर आलेली आहे. आता काय करावं म्हटलं घ्यावा की नाही, पण अर्जंट होता आणि जास्त काहीच नव्हता. असा लई मोठा पावभऱ्याचा असा केक होता. चला तर आपण आता केक बनवूया. चिवडा ठेवून देते. तर इकडे मी घेतलेलं आहे केकचं भांडं आणि केक साठी प्रीमिक्स मापून घेणार आहे. तर आपण आता स्केल काटा सुरू करणार आहोत अशा प्रकारे. आणि थोडंसं प्रीमिक्स मी जास्त टाकणार आहे. एक क्रीम घेतलेली आहे. डायरेक्ट मी स्पंज रेडी केलेला होता आणि क्रीम घेतलेली आहे. क्रीम घेतल्यानंतर मस्त अशापैकी फेटून आणि केकचं म्हणजे आता कोणाला नाही पण नाही म्हणतात टायमावर. बिचारे तर त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि कशी कामावरचे शेजारचे साहित्य मग त्यांना देणं अर्जंटच होतं म्हणून घ्यावीच लागली ऑर्डर. म्हटलं जाऊ दे, आपल्याला कसं अर्धा 1 तास होईन थोडंसं का आपल्याला गडबड आपल्या मागं, पण त्यांची कशी बिचाऱ्याची ॲनिव्हर्सरी होती तर म्हटलं नाराज नाही करावं. चला
तर हे पाहिजे जुगाड. जास्त ऊन तापलेली असेल तर आपण बर्फ खाली घ्यायचा, त्याच्यावर मस्त क्रीम घ्यायची आणि फेटून घ्यायची. नेहमी मी असंच करते उन्हाच्या वेळेस, कारण की क्रीम लवकर थंड मग पातळ होती ना, आणि क्रीमला कसं थंड असलं की ती लवकर घट्टसर होऊन येते आणि बनते सगळी क्रीम. नाहीतर ना आपली क्रीम वाया जाते, कारण की क्रीम बनायला आपल्याला 5-6 मिनटं असे लागू शकतात जास्त. हे पहा, तर अशा प्रकारे आपली क्रीम झालेली आणि स्पॉन्ज मी आधीच शिजून घेतलेला होता. स्पॉन्ज खूप मोठा झाला, त्यातला अर्धा मी काढलेला आहे आणि 2 लेअरमध्ये असे कापून घेतलेले आहे आणि मस्तपैकी 2 लेअर केलेले आहेत. आणि त्याच्यावर आता टाकणार आहे थोडंसं शुगर सिरप. नाही केलं मी, क्रश सिरप केलं. तुम्ही म्हणाल क्रश सिरप कसं, तर क्रश मी थोडंसं पाण्यात टाकलेला आहे. घाईगडबडमध्ये म्हटलं आता साखर विरघळत नाही तर कशाला, म्हणून मग क्रश थोडंसं पाण्यात टाकलेलं आहे आणि मग मस्तपैकी असे करून घेतलेलं आहे. चला, तर आपला केक आता पटापट आपण क्रीम लावून घेऊया. आणि नेहमी मी तुम्हाला व्हिडिओत सांगत असते की छोटासा असा क्रीम घ्यायची आणि वर लावून घ्यायची. तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगने सुद्धा मी क्रीम लावून घेणार आहे. पाहू शकता, कामात काम, खूप कामं असतात, नाही तर मग दिवसभर एकही काम येत नाही. चला, असू द्या, काही विषय नाही आहे. चला पटपट मस्त असं आपण आपलं काम करून घेणार आहोत. पण काम जेवढं आपण बिझी असेल तेवढं आपलं पूर्ण व्यवस्थित दिवस जातो आणि फ्रेशमध्ये दिवस जातो. मला तरी असं वाटते काम असलं की. आणि अशा पद्धतीने छोटीशी डिझाईन करून घेणार आहोत. पाहू शकता ना, केक आपला एकदम छान आणि सुंदर असं झालेला आहे आणि टेस्टला विचारूच नका, कस्टमरला खूप आवडलेला आहे. तर आजचा दिवस असा पूर्ण कामात गेलेला आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला केक आणि चिवडा कसा वाटला, आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईकसुद्धा करा. आणि असे मस्त शेव मी टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर थोडंसं टाकून ठेवणार आहे बॉल्स. चला, तर सांगा कमेंटमध्ये. चला, बाय.